धर्मपीठाच्या आज्ञेनुसार तुकाराम महाराजांनी त्यांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली। त्यावेळी आपले प्राण, आपले श्वासच इंद्रायणीमध्ये विसर्जन केल्यासारखी कित्येकांची अवस्था झाली। तुकोबाराय अन्न पाण्याचा त्याग करून शांत एकांतात गेले। तुकोबारायांची अमृतवाणी आता पुन्हा ऐकू येणार नाही, त्यांच्या अभंगातील गोडवा आता पुन्हा चाखता येणार नाही, या विचाराने सगळे अस्वस्थ झाले होते। आणि त्यात तुकोबांच्या सोबत होते ते म्हणजे तुकोबांना गुरु मानणारे त्यांचे मित्र सखा असे संतू तेली। त्यांची अवस्था देखील फारशी वेगळी नव्हती आणि तुकोबांची आणि इतरांची अवस्था देखील त्यांच्यापासून काही लपलेली नव्हती। पण काय करावे, कसे करावे काही सुचत नव्हते आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला गाथा पुन्हा लिहून काढण्याचा। कारण संतू तेली म्हणजे एक पाठी आणि तुकोबांच्या संपूर्ण गाथेची लेखणी। त्यांनी लिखाणास सुरुवात केली आणि मात्र 14 दिवसात गाथा लिहून पूर्ण केली। पुढील दिवशी उगवत्या सूर्यासोबत संतू तेली तुकोबांना ती गाथा सुपूर्द करण्यासाठी गेले। गाथा सुपूर्द केली आणि तुकोबांच्या पाया पडत असताना तुकोबांनी संतू तेली यांना पाया